जीवनातील प्रत्येक दिवस असे जगा जसे की तो तुमचा शेवटचा दिवस आहे आणि प्रत्येक क्षण असे जगा जसे तो तुमचा शेवटचा क्षण आहे. तुमच्या स्वभावानुसार जगा. इतर काय म्हणतात ते त्यांची समस्या आहे. तुम्हाला त्याच्याबद्दल चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपले जीवन प्रदर्शनात्मक बनवू नका. जगा, जास्त जगा, कारण जीवनच देव आहे. ईश्वर एक सर्वसत्ता आहे जो सर्वांच्या अंतरात्म्यांमध्ये निवास करतो. माझ्यासाठी जर जीवनाव्यतिरिक्त दुसरा देव नाही, अस्तित्वाव्यतिरिक्त दुसरे मंदिर नाही, तर सर्व काही दिव्य उत्सव बनतो. मनुष्य मुहूर्ताशिवाय जन्माला येतो, मुहूर्ताशिवाय मरण पावतो, पण संपूर्ण आयुष्य शुभ मुहूर्ताच्या मागे पळतो. जो देव स्वतःसमोरील दिव्याला पेटवू शकत नाही, तो तुमच्या जीवनामध्ये प्रकाश कसा आणू शकेल? मनुष्य एक दिवा आहे. एका गर्दीचा, एका राष्ट्राचा, एका धर्माचा, एका जातीचा नव्हे, पूर्ण अस्तित्वाचा एक हिस्सा बना. स्वतःला एका छोट्या गोष्टींमध्ये सीमित करू नका जेव्हा संपूर्ण उपलब्ध आहे. काहीही निवडू नका. जीवन जसे आहे तसे त्याच्या पूर्णतेने स्वीकारा. 2 शरीरामध्ये संभोग होतो तो काम, 2 मनामध्ये संभोग होतो ते प्रेम. श्वास थांबला आणि इच्छा बाकी राहिली तर तो मृत्यू. श्वास बाकी आहे आणि इच्छा संपल्या तर तो मोक्ष. स्वतःला कधी भेटला नाही आणि देवाची गोष्ट करतो. आयुष्यभर स्वतःकडे दुर्लक्ष करतो. तुम्हाला त्रास होतो ते तुमच्यामुळेच. तुम्ही आनंदी होता तेही तुमच्यामुळेच. दुसरे कोणीही जबाबदार नाही. तुम्हीच तुमचे स्वर्ग आणि नरकसुद्धा. अहंकार ही डोळ्यात गेलेली धूळ आहे. ती काढल्याशिवाय आपल्याला स्पष्ट दिसत नाही. म्हणूनच अहंकार सोडा आणि जग पहा. ज्याच्यामध्ये स्वतःच्या प्रती सच्चे होण्याचे साहस आहे, सत्य स्वतःहूनच शोधत त्याच्या दरवाजापाशी चालून येते. ठोकर खाऊनही जो सांभाळू शकत नाही ते त्याचे नशीब आहे, कारण दगडाने आपले कर्तव्य पार पाडले आहे. जीवनामध्ये तुम्ही जे करू इच्छिता ते जरूर करा. लोक काय बोलतील याचा विचार करू नका, कारण जेव्हा तुम्ही काही करत नाही तेव्हाही ते काहीतरी बोलतच असतात. सच्चा माणूस हा नास्तिक नसतो वा आस्तिकही नसतो, तो तर वास्तविक असतो. अंधार प्रकाशाची अनुपस्थिती आहे. अहंकार जागरूकतेची अनुपस्थिती आहे.